सकाळी उठून डोळे उघडले की माझ्या डोळ्यांसमोर होतं हे दृश्य. मग कसली काय पटापट पटापट सगळा पसारा आवरायला घेतला. माझं असंच असतं. उद्या संडे म्हटल्यावर मी असा पसारा करते जसं की उद्या कॉम्पिटिशनच आहे. कोण जास्त पसारा करणार आणि ऑफकोर्स जिंकणार तर मीच आहे. रात्री मूवी बघत झोपली सो लॅपटॉप बेडवरच. येस करेक्ट. सो ती आहे आपल्या कालच्या शॉपिंगची बॅग. हां, ती मी पर्पसली बाहेर ठेवलेली आहे. पण बेडवर हां हां. सो हेच ॲडव्हान्टेज असतं एकटं राहण्याचं आणि डिसएडव्हान्टेज पण. रोज सकाळी उठल्यावर मला एक टेन्शन जाम असतं, तो म्हणजे कचरा. कारण जर मॉर्निंगला ठेवला नाही की मग तो दिवसभर तसंच पडलेला. सो फायनली ॲटलीस्ट माझं बेड आणि माझं रूम आवरलं आहे. मी आता फ्रेश होऊन घेते. हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे मॉर्निंग. सो संडेचं आपलं नेहमीचं रिच्युअल असतं क्लिनिंग, रिसेट, ऑर्गनायझिंग, एव्हरीथिंग. सो माझी मॉर्निंग जस्ट झाली, फ्रेश झाली. आता मी गरम पाणी घेतलं प्यायला आणि सोबत ड्रायफ्रूटसुद्धा घेतले. बट मी करते हां. आणि जर मला नाही जमलं तर मग स्नॅपडेट आणि अर्बन कंपनी तर आहेच यार. सो मी सगळं अननेसेसरी सामान पिशवीत टाकून फेकून दिलं आणि मस्तपैकी बाल्कनी धुवून काढली. कधी कधी असली क्लिनिंगची कामं करायला ना मला एक थेरपीच वाटतं. बाय द वे, तुम्ही काय प्लॅन केलेलं आहे तुमच्या संडेचं हां? माझ्यासारखेच तुमचे हाल आहेत हे क्लिनिंग वगैरे करायचे की मस्त प्लॅन्स आहेत हां? बाहेर फिरतायत का? नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फायनली बाल्कनी झाली क्लीन. हां, थकली. किती दिवसांपासून विचार करते की शुरॅक ऑर्डर करते, बट विसरूनच जाते. आज नक्की करते. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की माझे फुटवेअर बिचारे अंडर रूफ असणार आहे. त्यानंतर मी सगळे भांडे क्लीन करून घेतले. हो, हे माझे सगळे एकटीचेच भांडे आहेत जे मी 2 दिवसांपासून घासले नव्हते. कधी कधी खूपच आळस येतं आणि मला ना भांडे घासायला बिलकुलच आवडत नाही. तुमच्या किचनमधली अशी कुठली कामं आहे जी तुम्हाला करायला आवडत नाही? चला पट सांगा कमेंट्समध्ये. तोपर्यंत मी पण पट सगळी भांडी घासून घेते. सगळी भांडी पण झाली घासून. आता राहिलं आहे ते झाडू आणि पोछा. सो मी पूर्ण घराची झाडू मारून घेतली. हां, थोडं एनर्जी डाऊन होती आहे, बट इट्स फाईन. संडे आहे, करावं तर लागणारच आहे. त्यानंतर मी सगळ्या घरचा पोछा पण लावून घेतला. हां, जितकं फास्ट दिसतं आहे तितकं फास्ट होत नसतं. हे सगळं होतपर्यंत मला ऑलरेडी 2 वाजले आहेत. सो फायनली माझं घर क्लीन झालं आहे आणि वाव, मला इतकं छान वाटतं ना जेव्हा माझं घर एकदम मस्त असं क्लीन दिसतं. खूपच छान हॅपी अँड पॉझिटिव्ह वाईब्स येते. सो चला आता मी पटकन अंघोळ करून घेते अँड देन इट्स टाईम टू रिव्ह्यू द हॉल. ओके, सो दीज आर द 3 क्लोथ्स दॅट आय बॉट फ्रॉम झुडिओ. तर ह्याच्यातून 2 व्हाईट्सच आहेत. ॲक्च्युली माहिती नाही मला आजकाल व्हाईट्सपासून काय ऑब्सेशन झालं, बट मला सगळं व्हाईटच आवडायला लागलेलं आहे. आणि मोस्टली कपडे मला व्हाईट खूपच आवडतात. माहिती नाही, एकदम अशी वेगळी फ्रेश फिलिंग येते त्यात. सो आता मी हे एक एक करून ट्राय करते. ॲक्च्युली काय झालं की मॉप करताना माझा जो नेल आहे तो तुटला आणि जरा रक्त वगैरे येत होतं, म्हणून मी थोडं सोप्रामायसिन लावलं आहे. सो मी पटकन वॉश करते आणि 1 बाय 1 मी हे तुम्हाला ट्राय अँड स्टाईल करून दाखवते. बाय द वे, मी हेडबॅग घेत होती तर मला रिअलाईज झालं की माझे हेअर खूपच जास्त थिन झालेले आहे. सो मी विचार करते की मी परत एक होम रेमेडी स्टार्ट करू. ती मी ॲक्च्युली बँगलोरला होती तेव्हा मी अप्लाय केली होती अँड इट ॲक्च्युली मेड इफेक्ट टू माय हेअर. तर मला माझं व्हॉल्यूम भरपूर चांगलं झालं होतं, खूप छान झालं होतं. आणि मग परत माझं ट्रान्झॅक्शन झालं पुण्यात. तर परत पुण्यातलं पाणी हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पुण्यातलं पाण्याचा प्रॉब्लेम. आणि परत लाईफस्टाईल चेंजेस वगैरे पण होतात. माझा आधी मॉर्निंग शिफ्ट, इव्हनिंग शिफ्ट असं असायचं. तर ते रात्री 10-10:30 नंतर जेवण व्हायचं किंवा मॉर्निंगला झोप नाही व्हायची. असं सगळं झालं, त्याच्यामुळे ते हेअरफॉल स्टार्ट झाला आणि तो काही थांबेच ना. हेअर स्पा केलं, बट ॲक्च्युली काहीच मला इफेक्ट वाटलं नाही. हे बघा, हे असले लांब लांब हेअर्स निघत आहेत. सो मी विचार करते की मी परत ती होम रेमेडी स्टार्ट करू. जर तुम्हाला पाहिजे असेल की मी ती शेअर करायला तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो मी ते नेक्स्ट टाईम जेव्हा ब्लॉग बनवेल तेव्हा मी तुम्हाला पण शेअर करेल. तर चला आत्ता ट्राय करूया कपड्यांचं. सो ही आहे फर्स्ट कुर्ती आणि ह्याला मी व्हाईट पॅन्ट्सवर तसं स्टाईल केलेलं आहे. सो छान दिसतं. ॲक्च्युली हा कलर खूपच फ्रेश असा वाटतो आणि ह्याची ही जी हे जे वर्क आहे, प्रिंट नाही, हे वर्क आहे आणि छान वाटतं आहे असं.
कॅमेरा जरा खाली केला तर तुम्हाला दिसेल हे असं व्हाईटसोबत खूप खूप प्रिटी दिसतं आहे आणि मी ॲक्च्युली असं ऑफिस वेअरसाठी घेतलं आहे तर एकदम परफेक्ट आहे. थोडं मला लूज आहे बिकॉज स्मॉल साईज आहे, एक्स्ट्रा स्मॉल ह्याच्यात अवेलेबल नव्हती आणि स्मॉल साईज आहे. सो मी मागे असं क्लचर लावला आहे सध्या फिटिंगला, बट फिटिंग करेल सो हे छान दिसेल. तो दिस इज द फर्स्ट वन. ही आहे सेकंड कुर्ती. ही अशी व्हाईट आहे फ्लोरलमध्ये आणि ह्याच्यावर ही जी मेहंदी कलरची बॉर्डर आहे ही माझ्याकडे ह्या कलरचा पॅन्ट आहे. सो हा पॅन्ट आहे, ह्याला थोडी आयन नाही आहे सध्या, मी ॲक्च्युली यूज नव्हते करत म्हणून, बट मला असं छान कॉम्बो असं वाटलं. हा तर एकदम असं कॉर्ड सेटसारखं वाटतंय, असं एकदम वाटतंय की हे एकमेकांसाठीच ऑलरेडी हे केलेलं आहे, शिवलेलं आहे. तर खूप छान वाटलं मला हे आणि थोडं सी थ्रू आहे, बट आय गेस की हा कापड भरतो. सो या ॲक्च्युली मला कुर्ती फक्त 299ला मिळालेली आहे. सो आय गेस वर्थ इट. आणि ह्याला फिटिंगची पण गरज नाही बिकॉज एक्स्ट्रा स्मॉल आहे, तर ह्याला मला फिटिंग करायची पण गरज नाही आहे. थोडा श्रिंक होतोच कापड आपण वॉश करतो तेव्हा. सो येस, दिस वॉज द सेकंड वन. आणि आता मी थर्ड घालणार आहे. ते ॲक्च्युली कुर्ती नाही आहे, टॉप आहे, बट ते मला असं वाटतं की माझं बेस्ट परचेस आहे कालचं, कारण की मला ते खूप आवडशनचं टॉप आहे आणि मला ॲक्च्युली आवडलं. मी जे बोलली की मला व्हाईटपासून माहिती नाही काय ऑब्सेशन झालं आहे. सो मी जस्ट घेतलं ट्राय करायला आणि मला फिटिंग खूपच छान, एकदम परफेक्ट फिटिंग बसलेली आहे की वाटणार पण नाही की किड सेक्शनचं आहे. तर आणि ह्याच्यावर आहे ना असं छोटे छोटे छान पाईपचं असं डिझाईन बनलेलं आहे, तर जेणेकरून हे असं खूप कॅज्युअल असं नाही झालं. म्हणजे मी डिनरला वगैरे जाते किंवा फ्रेंड्सबरोबर आउटिंगला जाते तर मी हे वेअर करू शकते. सो मी असं एक फ्लेअर जीन्सबरोबर स्टाईल केलं आहे आणि असं दिसतंय. आणि हे पण खूप महाग नाही, खूप स्वस्त, मी बोलेल की खूप स्वस्त मिळालं मला हे. सो दिस वॉज इट. हे 3 होते. अँड द लास्ट वन इज फुटवेअर घेतलेलं आहे, ते मी दाखवते. हे फुटवेअर आहे, हे मी ॲक्च्युली रेनी सीझन आता येणार त्याच्यासाठी घेतलं आणि मी ट्रिप पण प्लॅन करते. सो मी ट्रिप पण प्लॅन करते, तर मी विचार केला की हील्स वगैरे मी वेअर करू शकत नाही रेनी सीझनमध्ये, कारण हिली रिजनवर जायचं आहे. सो हे खूप छान कामात येईल आणि असं न्यूडमध्ये शेड आहे, सो हे सगळ्याच्यावर मॅच पण करेल. सो दिस वॉज इट फॉर झुडिओ शॉपिंग हॉल. लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती की माझं एक बजेट आहे 2 to 3K, बट ॲक्च्युअलमध्ये माझं हे सगळं काही $1400मध्ये झालेलं आहे आणि मी ॲक्च्युली खूप हॅप्पी आहे माझ्या शॉपिंगपासनं. तर तुम्हाला कसं वाटलं आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर पटकन जा झुडिओमध्ये आणि शॉपिंग करून घेऊन या, कारण की हे खरंच खूप जास्त अफोर्डेबल रेट्समध्ये मला मिळालेलं आहे. बट ॲक्च्युली मला खूप आवडली ही शॉपिंग आणि कलेक्शन पण छान आहे सध्याला. सो मी म्हणेल की नक्की जाऊन शॉपिंग करू. या दॅट वॉज इट. सो आजचा आपला ब्लॉग इथेच संपतोय. आपलं संडे रिसेटसुद्धा झालं आणि हे शॉपिंग हॉल पण मी दाखवले की नाही. आता मी थोडंसं रेस्ट करते, आराम करते, थोडं वीकेंड वाईब्स घेते आणि या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.